झणझणीत चिकन रस्सा बनवायचा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथं पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। आता रश्शासाठी काय काय लागते ते बघूयात। लसूण, खोबरे, तरी पावडर, चिरलेली कोथिंबीर, चिकन मसाला, मीठ, काळं तिखट, हे घरगुती काळं तिखट आहे, हळद आणि अद्रकचा छोटा तुकडा। आता हे घेतलेलं चिकन धुवून याचे पीस कट करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे। आता हे 10 मिनिटं मॅग्नेट करायला ठेवायचं। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरे, चिरलेली कोथिंबीर आणि अद्रकचा छोटा तुकडा आहे तो किसून व्यवस्थित असं वाटण तयार करून घ्यायचं। वाटण तयार झालेलं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे चिकन शिजायला टाकूयात। त्यासाठी कुकरमध्ये 2 छोट्या पाळ्या तेल टाकायचं। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बारीक केलेलं वाटण टाकून वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। हे परतत असताना गॅस एकदम स्लो ठेवायचा। आता 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून ती देखील व्यवस्थित परतून घेऊ। आता व्यवस्थित परतलेलं आहे। आता याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि चिकनसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं। गॅस एकदम स्लो ठेवायचा, वाढवायचा नाही। तर हे बघा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी आपण टाकलेलं नाही। आता जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी गरम करायचं, जेणेकरून रस्सा चांगला होतो। तर हे बघा आता पाणी गरम झालेलं आहे। आता हे गरम पाणी आपण चिकनमध्ये टाकू। गरम पाणी टाकायचं म्हणजे चिकन पटकन शिजतं आणि जेवढं रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी टाकायचं। पाणी टाकलं लगेच झाकण लावायचं नाही, उकळी फुटू द्यायची। आता उकळी फुटलेली आहे। आता कुकरचं झाकण आपण लावू। आता गरम पाणी टाकल्यामुळं 2च शिट्ट्यात चिकन व्यवस्थित शिजतं। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर देखील थंड झालेला आहे। आता झाकण काढू। आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। आता रस्सा बनवायला घेऊ। त्यासाठी कुकरमध्ये 2 छोट्या पाळ्या तेल टाकलं, त्याच्यामध्ये 1 चमचा वाटण टाकलं आणि वाटण व्यवस्थित परतून घेतलं एकदम स्लोमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 चमचा काळं तिखट टाकलं, अर्धा चमचा तरी पावडर टाकली आणि 1 चमचा चिकन मसाला टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। चिकन मसालाच टाकायचा चिकनचा रस्सा बनवताना शक्यतो। थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये चिकनचं शिजवलेलं जे पाणी आहे ते 1 पळी पाणी टाकून परत हे व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं। एकदम गॅस स्लो ठेवायचा। ते व्यवस्थित परतलेलं आहे। आता सगळं चिकन आणि चिकनचं पाणी जे आहे ते टाकून 1-5 मिनिटं उकळी आल्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। तर गरमागरम असा आपला चिकनचा रस्सा तयार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।